मित्रांनो, आज 19 ऑगस्ट 2020, आज लॉकडाऊनचा 148 दिवस आणि अनलॉकडाऊनचा 80 दिवस आहे. आजची बुधवारची बायबल स्टडीला आपण प्रारंभ करू. इन गॉड वी मेक आवर बोस्ट ऑल डे लॉन्ग अँड वी विल प्रेज युअर नेम फॉर एव्हर. आपण प्रार्थना करू. पवित्र सरन्याधीश परमेश्वर पित्या, आम्ही आज बुधवारच्या बायबल स्टडी करायला आम्ही तुझा जवळ येतोय प्रभू. आज बायबल स्टडीद्वारे प्रभू तू आम्हाला तुझ्या वचनद्वारे ज्ञान संपन्न कर आणि प्रभू आम्हाला तुझा जवळीने अनुभव करू दे अशी विनंती करतो प्रभू. तुझ्या या बायबल स्टडीद्वारे प्रभू आम्हाला सर्वांना तुझ्या प्रकाशामध्ये आण आणि प्रभू तुझा महिमा घडवून आण, म्हणून ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. मित्रांनो, बायबल स्टडीसाठी पहिलं पेत्रेचं पत्र त्याच्या 3रा अध्याय आपण घेणार आहोत. लेटर ऑफ फर्स्ट पीटर चॅप्टर 3 आपण 3 भागमध्ये घेणार आहोत. प्रियानो, पहिलं भाग वचन 1 ते 7. Wives in the same way be submissive to your husbands, so that if any of them do not believe in the word, they may be won over without words by their behaviors of their wives. When they see the purity and reverence of your lives, your beauty should not come from the outward adornment, such as braided hair and the wearing of the gold jewelry and fine clothes. Instead, it should be of your inner self, the unfading beauty of your gentle and quiet spirit, which is of great worth in God's sight. For this is the way the holy women in the past who put their hope on God used to make themselves beautiful. They were submissive to their own husbands, like Sarah, who obeyed Abraham and called him her master. You are her daughters if you do what is right and do not give away to fear. Husbands, in the same way, be considerate as you live with your wives, and treat them with respect as the weaker partner and as the heirs with you of the glorious gifts of life, so nothing will hinder your prayer. पण या भागमध्ये पेत्र घरगुती च्या जे समस्या आहे ते शेअर करत आहे. प्रियानो, समस्या यासाठी आहे, डोमेस्टिक प्रॉब्लेम्स यासाठी आहे. कारण प्रियानो, आपण ह्या विषयावर जाऊ त्याच्या आधी जुना काळमध्ये इन एशियंट सिव्हिलायझेशन स्त्रियांना इतकं अधिकार नव्हतं. म्हणजे फ्रँकली स्पीकिंग तर विमेन डिड नॉट हॅव एनी काइंड ऑफ राईट्स टू लिव्ह, आणि जिवंत राहायसाठी त्यांना कुठला अधिकार त्यांना नव्हतं. ते घरामध्येच त्यांना राहावं लागत होतं. पहिले जेव्हा लहान असताना पित्याच्या देखरेखखाली आणि लग्न झाल्यावर त्यांच्या पतीच्या अधिकाराखाली ते राहत होत्या. वेन दे वर यंग दे वर लिव्हिंग अंडर देअर फादर्स ओबिडियन्स. Then when they were married, they were supposed to be obedient to their husbands. आणि या विचाराने पेत्र बोलत आहे की स्त्रियांना, खास करून प्रियानो, जे लोक प्रभू येशू ख्रिस्ताचा त्यांची ओळख झालेली आहे, त्यांनी स्वतःचा तारणहार म्हणून स्वीकार केलेला आहे, मग त्यांच्या जे हजबंड आहे, जे लोक त्यांच्या जे ॲन्सेस्टर किंवा पूर्वजचे देवाच्या भजन करणारे लोक आहे आणि त्यांच्याबरोबर त्यांनी चांगल्या पद्धतीने त्यांनी राहावं असं तो सल्ला देत आहे. प्रियानो, की स्त्रियांनी त्यांच्या हजबंडबरोबर प्युरिटी, हंबलनेस, जेंटलनेस, जे संत पॉल जसे विचार आहे तसं पेत्र पण इथे बोलत आहे की स्त्रियांनी चांगल्या स्वभावाने त्यांचे हजबंडचे हृदय त्यांनी जिंकावे. दे शूड विन द हार्ट्स ऑफ द वाईफ्स शूड विन देअर hearts of their husbands through the purity, reverence and their lives, जेणेकरून त्यांच्या पतीने सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखावं
their husband also should know Christ through their lives, असं पेत्र बोलत आहे. दुसरा त्याचा मीनिंग आपण काढू नये. आणि त्याचबरोबर तो हजबंडला किंवा पतीला पण तो सांगत आहे, सल्ला देत आहे. तो इथे सांगत आहे की जसं तुम्ही एकदा लग्न केलं तुमच्या वाईफ्स बरोबर, तर तुम्ही त्यांच्याबरोबर रिस्पेक्टफुली राहा, त्यांना आदर द्या, मान सन्मान द्या, त्यांची काळजी घ्या आणि त्यांना सर्व प्रकारे त्यांची जे मदत आहे ते त्यांना करा. तुम्ही एक गुलामसारखं ट्रीट करू नका आणि तुमच्या अधिकार स्त्रियांवर आहे, तुमचा अधिकार गाजू नका, परंतु ख्रिस्ताच्या प्रेमेमध्ये त्यांच्यावर ट्रीट करा, असं ते पेत्र बोलत आहे. आणि त्या काळामध्ये इनडायरेक्टली तो विमेन्स राईट बद्दल बोलत आहे आणि हजबंडला नम्रता शिकवत आहे. प्रियानो, पुढचा भाग वचन 8 ते 12. Finally, all of you live in harmony with one another by systematic love as brothers and sisters. Be compassionate and humble. Do not repay evil with evil or insult with insult, but with the blessings, because to this you were called to be, that you may inherit the blessings. For whoever would love life and see good days must keep their tongues from evil and their lips from deceitful speech. They must turn from evil and do good. They must seek peace and pursue it. For the eyes of the Lord are on the righteous, and his ears attentive to their prayers. But the face of the Lord is against those who do evil. प्रियनो, या भागमध्ये पेत्र एक ख्रिस्ती जीवनाचे चांगले असे महत्त्व किंवा चांगले असे गुण तो सांगत आहे. पीटर इज शेअरिंग गुड क्वालिटी, बेस्ट क्वालिटी ऑफ ख्रिश्चियन लाईफ. आणि तो भार देऊन बोलत आहे की ते गुण आहे, ते क्वालिटी अशी आहे, एकता, प्रेम आणि नम्रता. युनिटी, लव अँड हंबलनेस, हे 3 गोष्ट इथे पेत्र सांगत आहे. आणि तो बोलत आहे की जसं प्रभू येशू ख्रिस्तांनी त्याच्या मनामध्ये आहे. योहान कृत शुभवर्तमान त्याच्या 17व्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्त लोकांच्या, विश्वभराच्या लोकांसाठी प्रार्थना करत आहे की प्रभू सर्व लोकांनी एक व्हावं. जसं मी म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आणि पिता एक आहे, तसं त्या लोकांनी पण एक व्हावं, म्हणजे युनिटी, युनायटेड. आणि प्रभू येशू ख्रिस्त पण युनिटीबद्दल बोलत आहे आणि प्रार्थनाबद्दल बोलत आहे. प्रियानो, ज्यापर्यंत आपण एकमेकांना प्रेम करत नाही आणि आपल्या जीवनामध्ये प्रेम नाही, तर आपण खरे ख्रिस्ती जीवन जगू शकत नाही, असं पेत्र इथे त्याच्या वचनमध्ये सांगत आहे. आणि एका परिवारमध्ये, चर्चमध्ये आणि सोसायटीमध्ये एकमेकांवरच्या ब्रदरली अँड सिस्टरली लव, नॉट लस्टफुल लव, परंतु इथे सांगत आहे की एक भावासारखं, एक बहिणीसारखं एकमेकांबरोबर प्रेमाने आपण वागावं. प्रियानो, आपण जर मनुष्यांवर प्रेम करू शकत नाही, तर आपण ज्या देवाला आपण बघितलं नाही त्याला आपण कसं प्रेम करू शकतो, असं पेत्र आपल्याला उदाहरण देत आहे. आणि प्रियानो, पहिले योहान आणि 3रा अध्यायामध्ये आपण बघतो की जर आपण आपला मानव बरोबर शत्रुताने वागतो, वी बिहेव विथ एनिमिटी विथ द ह्युमन बीइंग्स, तर इट इज लाईक अ मर्डर. आपण खून करतो, आपण खून केलेलं आहे, तसं बरोबर आहे, असं पहिलं योहान 3रा अध्यायामध्ये सांगत आहे. प्रियानो, आणि पुढे बोलत आहे, पेत्र बोलत आहे की आपल्याला करुणाने, सेन्सिटिव्ह असायला पाहिजे. आपले वी शुड बी कंपॅशनेट. कारण आपण ज्या कोविडच्या महामारीमधून निघले आणि खास करून खूप लोकांना मदतची गरज होती, मायग्रंट लेबरर्स होते आणि किती गरीब लोकांना मदत करायची होती, आणि त्याच्यामध्ये आपण सर्वजण पुढे आलेलो आहोत. प्रियानो, अशा आपल्या मंडळीमध्ये जे प्रियजन, असं ते कंपॅशन त्यांच्या मनामध्ये होतं, त्यांच्या परिवारामध्ये अशी कंपॅशनची भावना होती. प्रियानो, मला खूप आनंद वाटत आहे, प्रभूच्या महिमा तुमच्यासाठीच मी करत आहे की असं आपल्याला पेत्रनी जसं लिहिलेलं इथे, तसं आपल्याला आपल्यामध्ये करुणा आणि कंपॅशनेट आपण असायला पाहिजे. प्रियानो, आणि प्रियानो, महत्त्वाचं एक गुण सांगत आहे, वन क्वालिटी, फॉरगिव्हनेस, आपण माफ करणे. प्रियानो, ख्रिस्ती जीवनमध्ये शांती यायसाठी आपल्याला एकमेकांना माफ करायची गरज आहे.
ज्यापर्यंत आपण एकमेकांना माफ करत नाही त्यापर्यंत आपल्याला शांती, प्रभूची शांती आपल्याला अनुभव करता येत नाही, असं पेत्र सांगत आहे. Peter is telling that unless and until we forgive one another, we cannot experience the love and the peace of God. आणि त्याच्यासाठी आपल्याला एकमेकांना क्षमा करण्याची गरज आहे प्रियांनो. आणि हे एक चांगलं एक वर्च्यू आहे आपल्यासाठी, असं पेत्र बोलत आहे. शेवटी प्रियांनो तो स्तोत्रसंहिता 34 Psalms 34 कोट करत आहे आणि तो सांगत आहे की न्याय लोकांवर देवाची दृष्टी आहे. न्याय लोकांवर देवाची दृष्टी आहे आणि त्यांचे कान त्यांची प्रार्थनावर आतुर आहे. The eyes of the Lord are upon the righteous and the ears of the Lord are attentive to the prayers of the righteous people. आणि या गोष्टीवर भार ठेवत आहे की आपण न्यायपणे आपण एकमेकांवर वागू, आपल्यामध्ये प्रेम असायला पाहिजे, आपल्यामध्ये करुणा असायला पाहिजे आणि एकमेकांना आपण क्षमा करू. आपण न्यायी लोक आहोत. हे सर्व जर आपल्यामध्ये गुण आहे तर प्रभूच्या नजरमध्ये आपण न्याय किंवा रायचियस पीपल आपण ठरवू, असं तो बोलत आहे. प्रियांनो, शेवटचा भाग वचन 13 ते शेवटपर्यंत. Who is going to harm you if you are eager to do good? But even if you should suffer for what is right, you are blessed. Do not fear what is fear, do not be frightened, but in heart set apart Christ as Lord. Always be prepared to give an answer to everyone who asks you to give the reason for the hope that you have. But do this with gentleness and respect, keeping a clear conscience, so that those who speak maliciously against you good behavior in Christ may be ashamed of their slander. It is better, it is God's will to suffer for doing good than of doing evil. For Christ died for the sins for once for all, the righteous for unrighteous, to bring you to God. He was put to death in body, but made alive in the spirit, through whom also he went and preached to the spirits in prison, who disobeyed long ago when God awaited patiently in the days of Noah, while the ark was being built. In it only a few people, 8 in all, were saved through the water, and this water symbolizes baptism that now saves you also, not removal of the dirt from the body, but the pledge of good conscience towards God. It saves you by the resurrection of Jesus Christ, who has gone into heaven and is God's at right hand, with angels, authorities and power in submission to him. पण या शेवटच्या भागमध्ये पेत्र बोलत आहे आणि खास करून त्याच्या मनामध्ये जुना करारची आठवण त्याला येत आहे. त्याच्या मनामध्ये ही इज कीपिंग द ओल्ड टेस्टमेंट इन हिज माइंड. खास करून यशाया संदेशच्या याच्या पुस्तक त्याचा 8वा आणि 50वा अध्याय, आणि त्याला मध्य नजर ठेवून तो सांगत आहे की आपल्याला खूप दृढपणे आपल्याला चांगल्या गोष्टीसाठी प्रेम करायची गरज आहे. चांगले गोष्ट करण्यासाठी आपल्याला त्या पॅशनेटली आपल्याला ते कार्य करायची गरज आहे. वी हॅव टू पॅशनेटली हॅव लव फॉर डुईंग गुड थिंग्स. आपल्याला चांगल्या गोष्ट करण्यासाठी आपल्याला पॅशन असतो. आणि जसं एक देशभक्त असतो त्याच्या देशासाठी, फॅनेटिक पेट्रियोटिक इज पेट्रियोटिक अबाउट दिस कंट्री, तसं आपल्याला चांगल्या गोष्ट करण्यासाठी आपल्या मनामध्ये, हृदयामध्ये एक आकांक्षा असायला पाहिजे, एक झील असायला पाहिजे, असं पेत्र बोलत आहे. आणि चांगले कृत्य करावे प्रियानो. आणि खास करून कित्येक वेळेस आपण अनुभव करतो आपल्या जीवनामध्ये, आपण चांगले करतो परंतु लोक आपल्याबरोबर वाईट करत आहे प्रियानो, आणि आपल्याला त्याच्यामध्ये त्रास होतो. परंतु पेत्र इथे बोलत आहे की आपण हे सर्व आपलं शारीरिक जे आपल्याला त्रास आहे, दुःख आहे, त्रास आहे, मरण आहे, खूप सारे परसिक्युशन, लॉट ऑफ थिंग्स आर देयर, फिजिकल सफरिंग, सॉरोज अँड परसिक्युशन अँड डेथ, एव्हरीथिंग. हे सगळं जे जर प्रभूची इच्छा आहे तर आपल्याला अनुभव करावाच लागेल की दॅट वी कॅनॉट डिनाय. आणि प्रियानो, हे आपण नकारू शकत नाही, परंतु जर देवाची इच्छा आहे तर आपल्याला तसं या जीवन दुःखच्या प्रसंगामधून आपल्याला पास व्हावंच लागणार आहे, असं पेत्र बोलत आहे प्रियानो.
आणि त्या कारणाने त्रासाचे कारणाने आपण भय धरू नये. वी शुड नॉट बी अफ्रेड. परंतु जेव्हा असे लोकांबरोबर बोलतो, जे वाईट लोकांबरोबर बोलतो, तर वाईट पद्धतीने नको, परंतु प्रेमाच्या पद्धतीने आपण लोकांबरोबर बोलूया. वी शुड स्पीक नॉट evil with the evil people, but we should speak good. We should speak love to the evil people, जेणेकरून त्यांना स्वतःच त्यांना लाज वाटेल जे वाईट कृत्य करत आहे. त्यांना स्वतःच they should be ashamed of speaking all kind of evil against us. आणि प्रियानो, खास करून स्कॉलर्स, जे बायबल कॉमेंट्रीचे स्कॉलर्स बोलत आहे की हे जे आता जे बायबल वाचन गेलं, हे खूप अवघड एक शास्त्र भाग आहे. इट इज वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट पॅसेज इन द न्यू टेस्टमेंट. आणि ते आहे त्रास सहन करणे. या विषयावर, त्रास सहन करायच्या विषयावर व्हेरी बोल्डली पेत्र बोलत आहे प्रियानो. आणि हे खूप अवघड आहे प्रियानो, आपण दुःख सहन करणे. परंतु या गोष्टी सर्व ते प्रभूच्या जे योजना आहे त्याप्रमाणे पेत्रनी लिहिलेलं आहे. जे खरी गोष्ट आहे, जे सत्य आहे, ते तुमच्यासमोर आणि माझ्यासमोर प्रगट केलेलं आहे. जर आपल्याला किती जड वाटतं आहे, किती पण डिफिकल्ट वाटतं आहे, परंतु ते खरी सत्य गोष्ट आहे प्रियानो. आणि प्रियानो, पुन्हा एकदा पेत्रसुद्धा सन पॉल सारखं तो आणि दुसरे जे प्रभूचे सेवक आहेत त्यांच्यासारखं तो बोलत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्या पापांच्या क्षमेसाठी, वाईट लोकांसाठी आणि चांगल्या लोकांसाठी असं सांगत आहे की रायचस अँड अनरायचस लोकांसाठी प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःच्या जीवाचा अर्पण एकदाच केला आहे. फॉर once and for all, Jesus sacrificed himself for the righteous and unrighteous people. आणि जे देवा बरोबर आणि मनुष्यांबरोबर जे रिश्ता जे तुटून गेलेला, ते रिश्त्याला ते पुनर्निर्माण केलेलं आहे. Jesus has restored the relationship between God and the people. या देवाची योजना ती त्या कारणाने प्रभू येशू ख्रिस्ताला स्वतःच्या जीव कल्वरीच्या वधस्तंभावर त्यांना अर्पण करावं लागलं प्रियानो. दॅट लॉर्ड जीसस क्राइस्ट हॅड टू गिव्ह अवे हिज लाईफ ऑन द क्रॉस ऑफ कॅल्वरी फॉर यू अँड मी. आणि प्रियानो, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त मृत्यू पावलेले आणि त्यांच्या देह कबरमध्ये पुरलेला, तेव्हा आत्मा प्रभू येशू ख्रिस्ताच्या आत्मा असे मृत लोकांच्या आत्म्याला देवाचा संदेश त्यांनी प्रचार केलेला आहे. द स्पिरिट ऑफ जीसस प्रीच अबाउट गॉड टू द सोल्स ऑफ द पीपल हू हॅड डाईड. जे लोकांनी नोआच्या काळामध्ये पश्चाताप केला नव्हता, तसे आणि स्वतःच्या हृदय जड केलेलं, तसे समोर आत्म्यासमोर प्रभू येशू ख्रिस्ताने देवाची सुवार्ता गाजवलेली आहे. आत्म्यामध्ये पण प्रभू येशू ख्रिस्ताने ते वेळ वाया घाललं नाही, असं पेत्र बोलत आहे प्रियानो. आणि पुढे बोलत आहे की जेव्हा पूर्ण ते आर्क, नोआने जे आर्क बनवलं, देवाने सांगितलं तसे ते आर्क बनवली, जे बोट बनवली त्यांनी, त्याच्यामध्ये फक्त 8 लोक, म्हणजे नोआ, त्याची पत्नी आणि त्यांचे 3 मुलं आणि त्यांच्या पत्नी, असं टोटल 8 लोकच ते वाचलेले आहे. आणि ते पाण्याने ते शुद्ध झालेले आहे. आणि ते पाणी एक बाप्तिस्माचा एक सिंबल आहे, एक प्रक्रिया आहे, एक चिन्ह आहे. पाणी हे बाप्तिस्माचं चिन्ह आहे. तसं पाणी आपल्याला शुद्ध करतोय, परंतु ते बाप्तिस्मा आपल्या आत्मिक आणि शारीरिक गुणाला पण शुद्ध करत आहे. द बॅप्टिझम क्लेन्सेस आवर फिजिकल अँड स्पिरिच्युअली आणि आपल्याला शुद्ध करत आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थान आपल्याला स्वर्ग आणि देवदूत आणि त्याच्या वैभवचा अनुभव करण्यासाठी आपल्याला वारस बनवलेले आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाद्वारे ते स्वर्गामध्ये विराजमान झालेले आहे. तिथे देवदूत आहे, प्रभूच्या वैभव तिथे आहे आणि ते अनुभव करण्यासाठी ते आपल्याला प्राप्ती झालेली आहे. परंतु त्याच्यासाठी एक अट आहे, कंडिशन,
ज्यापर्यंत आपण पश्चाताप करत नाही आणि प्रभूकडे येत नाही, आणि जसं आपल्याला शारीरिक आणि आत्मिक आपलं शुद्धीकरण होत नाही, त्यापर्यंत आपल्याला हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या रिवॉर्ड किंवा प्रभू येशू ख्रिस्ताच्या पारितोषिक जे आपल्याला अनंत काळाची जीवन आहे स्वर्गामध्ये, ते अनुभव करता येत नाही. त्याच्यासाठी त्याच्या आधी तुम्हाला आणि मला पश्चाताप हृदय देवाकडे जायची गरज आहे, आणि एक चांगले ख्रिस्ती आणि एकमेकांना माफ करणे, करुणाने वागणे, प्रेमाने एकमेकांबरोबर वर्तन करणे, हे गुण आपल्याला दिसायला पाहिजे. एक दिवसासाठी नव्हे, परंतु पूर्ण आयुष्य जे देवाने तुम्हाला आणि मला दिलेलं आहे, असा त्या सद्गुण आपल्या जीवनामध्ये दिसायला पाहिजे. फक्त आपण स्वतःला खुश करून आपण मी असं करत आहे असं बोलू नये, परंतु दुसऱ्या लोकांनी आपल्यासाठी बोलावं आणि दुसऱ्या लोकांनी आपले विचार कृती बघून देवाच्या महिमा आपल्याद्वारे व्हावं, अशी देवाची योजना आहे. प्रभूचे आशीर्वाद आपल्या सर्वांसह असो. आपण प्रार्थना करूया. पवित्र पवित्र सन्निधीस परमेश्वर पित्या, आम्ही तुझा जवळ येतोय प्रभू. आजच्या बुधवारची बायबल स्टडी करत असताना तू आम्हाला तुझा वचनाच्या मार्गदर्शन तू पुरवलं. जे ज्ञान प्रभू संत पेत्र पवित्र आत्मेद्वारा तू आज आम्हाला संपन्न केलेलं, त्याबद्दल प्रभू आम्ही आभार व्यक्त करतोय. खरोखरच प्रभू आम्ही एक ख्रिस्ती लोक आहोत प्रभू. आम्ही स्वतःला ख्रिस्ती बोलतो, परंतु प्रभू आमच्यामध्ये प्रेम, आमच्यामध्ये करुणा आणि मध्ये एकमेकांना क्षमा करणं, नम्रता आम्हाला दिसत नाही. परंतु प्रभू आम्ही हे सर्व सद्गुण आहे ते आम्ही फक्त बोलण्यासाठी नव्हे, परंतु प्रभू आमच्या कृतीमध्ये, विचारामध्ये आम्ही आणू, आणि प्रभू आम्ही हे करत जाऊ, असं तू कृपेने होऊ दे. पश्चाताप हृदय तुझा जवळ येऊ, आणि प्रभू आमचे पापांची क्षमा प्राप्त करून प्रभू तुझ्या तारणाचा मार्ग मध्ये प्रभू आम्ही चालू, रोज क्रूस उचलून तुझ्या मागे चालू, अशी कृपा तू आमच्या सर्वांवर वाटू दे, अशी विनंती करतो प्रभू. प्रभू आज तू बायबल स्टडी करण्यासाठी प्रभू आम्हाला ही वेळ दिली, त्याबद्दल आम्ही तुझा नावाचा महिमा करतो प्रभू. पुढची वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये सुपूर्द करतो, आणि सर्व काही मान महिमाने गौरव तुला देत असताना प्रार्थना विनंती प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. पण आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थनामध्ये जॉईन हो. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझी इच्छाप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो, तशी तू आमचे अपराध तो मला क्षमा कर. आम्हाला परीक्षेत आण नकोस, पर आम्हाला सर्व वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आमेन. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्माची गोड सहभागिता आता आणि सर्वदा आपल्या सर्व प्रियजनांबरोबर राहावं. आमेन. प्रियानो, प्रेज द लॉर्ड अँड गॉड बी विथ यू.